नागपुर वन विभाग की ओर से 15 जून से 30 सितंबर 2026 तक वन महोत्सव अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत रामटेक वन परिक्षेत्र के पंचाला गांव में रामटेक पत्रकार संघ और वन विभाग के संयुक्त तत्वाधान में पौधारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम में सैकड़ों पौधों का रोपण किया गया। पर्यावरण संरक्षण और हरियाली बढ़ाने के उद्देश्य से नीम, आम और पीपल जैसे पौधे लगाए गए। इस दौरान वन विभाग के अधिकारियों कर्मचारियों के साथ पत्रकार संघ के सदस्यों ने भी पौधारोपण में हिस्सा लिया। वन विभाग रामटेक की ओर से 30 सितंबर तक हजारों पौधे लगाने का लक्ष्य निर्धारित किया गया है। वन महोत्सव के माध्यम से अधिक लोगों को पौधारोपण और पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूक करने का प्रयास किया जा रहा है। नागपूर वन विभागांतर्गत रामटेक वन परिक्षेत्र व रामटेक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करणार होता। सदर कार्यक्रम हा मौजा पंचाळ्यातील 295B इथे आयोजित केला होता। इथे रामटेक तालुक्यातील सर्व सन्माननीय पत्रकार सदस्य व वन परिक्षेत्र कार्यालय रामटेक येथील कर्मचारी यांच्याद्वारा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी पार पाडला। सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे फळझाडं जे आपल्याकडची जी लोकल प्रजाती आहेत त्या लावून त्यांच्या संरक्षणाची संवर्धनाची जबाबदारी आम्ही घेत आहोत। आणि हा असा निसर्ग रक्षणाचा जो काही संरक्षणाचा जो काही प्रवास आहे हा इथून पुढे पण यांच्या सोबत चालूच राहील। आणि आम्ही त्या जबाबदारी जसं लावल्यानंतर त्याला वाढवण्याची जबाबदारी आहे याची हमी आम्ही घेतो। आणि हा जो आजचा प्रोग्राम आपण केलेला आहे हा इथेच संपणार नसून याची पुढची पण जबाबदारी आम्ही घेत आहोत। वन परिक्षेत्र विभाग रामटेक तसेच पत्रकार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पंचाळा येथे घेण्यात आलेला आहे। हा एकदम स्तुत उपक्रम आहे। यांच्यामध्ये जांभळीची झाडं, चिचेची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, मोहाची झाडं आहेत। तर हे भविष्यात चांगली सावली देतील आणि रोजगारही देतील।